नमस्कार. विनुश्री एरंडोलीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 डिसेंबर 2013 रोजी झालेला पेपर आणि या पेपरमधील सामाजिक शास्त्र या विषयावरील भाग 1 मधील 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 91. पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन टिंबटिंब हे होते. पर्याय दिलेले आहेत: व्यापार, नगदी पिके, शेतसारा, कापड उद्योगावरील कर. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, शेतसारा. पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन शेतसारा हे होते. प्रश्न 92. 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम टिंबटिंब हा होय. पर्याय: 1. भारतात रेल्वे सुरू झाली. 2. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता सुरू झाली. 3. राणी व्हिक्टोरियाने इंग्लंडचा कारभार हाती घेतला. 4. राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. त्यामुळे 92 प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. प्रश्न 93. मध्य प्रदेशातील टिंबटिंब येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. तर ऑप्शन 2 बी भीमबेटका. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. प्रश्न 94. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका असे लोकांना कोणी सांगितले? तर पर्याय 1 रॉजन बेकन हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 95. वसईचा तह कोणात झाला? तर ऑप्शन 2 दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह झाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न 96. पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते? इथे नव्हते विचारलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ग आगरकर हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते. प्रश्न 97. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? तर ऑप्शन 4 सुरत हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते म्हणून शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. प्रश्न 98. 1757च्या प्लाशीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते? तर पर्याय 3 शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने लढाई जिंकली हे प्लाशीच्या लढाईचे मुख्य वैशिष्ट्य होते. प्रश्न 99. कोकणात इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला? तर पर्याय क्रमांक 1 फोंड सावंत यांनी कोकणात इंग्रजाविरुद्ध उठाव केला. पुढील प्रश्न 100. भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः टिंबटिंब होय. तर पर्याय 3 वैचारिक जागृती योग्य उत्तर आहे. त्यामुळे भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः वैचारिक जागृती होय. प्रश्न पुढील 101. 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली कारण? पर्याय 3 सामंताचा पगडा असल्यामुळे जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली. प्रश्न 102. अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते होते? तर पर्याय 3 इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती हे महत्त्वाचे कारण होते. प्रश्न 103. पुढीलपैकी कोणती जोडी ही फ्रेंच विचारवंतांची नाही? तर पर्याय 2 मॅजिनी काहूर ही जोडी फ्रेंच विचारवंतांची नाही. त्यामुळे पर्याय 2 योग्य अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 104. 2 महायुद्धांच्या दरम्यान टिंबटिंब वर्षाचा कालावधी होता. तर 20 वर्षाचा कालावधी होता. पर्याय क्रमांक 1 20 हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न 105. आफ्रिकेला काळे खंड म्हणतात कारण? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे कारण पर्याय 3 तेथील बराच भाग अज्ञात होता म्हणून आफ्रिकेला काळे खंड असे म्हणतात. पुढील प्रश्न 106 क्रमांकाचा. टिंबटिंब यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते.
हाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. पर्याय 2 योग्य अचूक उत्तर आहे. प्रश्न 107 क्रमांकाचा. खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती? तर आर्य समाज पर्याय क्रमांक 3 ही क्रांतिकारी संघटना नव्हती. त्यामुळे पर्याय 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न 108. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष टिंबटिंब हे होते. पर्याय 3 वुड्रो विल्सन हे पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 109. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही टिंबटिंब हे होते. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विनोबा भावे. विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते. प्रश्न 110. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय टिंबटिंब येथे आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिनेवा येथे राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय आहे. त्यामुळे पर्याय 3 जिनेवा हे योग्य अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न 111. 1954 साली टिंबटिंब यांनी पंचशील तत्त्वे मांडली. तर पर्याय 2 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1954 साली पंचशील तत्त्वे मांडली. पर्याय 2 योग्य उत्तर. प्रश्न 112. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत टिंबटिंब स्थायी सदस्य असतात. तर पर्याय 3 5 स्थायी सदस्य असतात. पुढील प्रश्न 113. परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करण्याच्या देशांना टिंबटिंब देश म्हटले जाते. तर पर्याय 1 सार्वभौम देश म्हटले जाते. पुढील प्रश्न 114. उपराष्ट्रपती टिंबटिंब पदसिद्ध सभापती असतात. तर पर्याय 4 राज्यसभेचे. उपराष्ट्रपती हे पर्याय 4 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पुढील प्रश्न 115. खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? तर पर्याय 4 उपमहापौर हे महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही. त्यामुळे पर्याय 4 योग्य अचूक उत्तर. पुढील प्रश्न 116. कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर पर्याय 3 कोलकाता. कोलकाता या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. पर्याय 3 योग्य अचूक उत्तर. पुढील प्रश्न 117. निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर पर्याय 1 सीमा सुरक्षा दल यांचा निमलष्करी दलामध्ये समावेश होतो. त्यामुळे पर्याय 1 योग्य अचूक उत्तर. पुढील प्रश्न 118. मिलिंदने वयाची 13 वर्षे पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षाने त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? तर 18 वर्षे पूर्ण असावी लागतात. त्यामुळे येथे पर्याय 3 5 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. प्रश्न 119. भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो? तर पर्याय 2 राष्ट्रपती यांना भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार असतो. प्रश्न 120. अलिप्ततावादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही? तर पर्याय 4 ट्रुमन यांचा अलिप्ततावादी चळवळीत समावेश नाही. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.